तद्गतस्नानानन्तरे गन्धोदकेन स्नपयिष्ये पुष्पवान् प्रजावान् पशमान् भवति पुष्पोदकं प्रपयामि अतः शुद्धोदकेन स्नपयिष्ये ॐ नमः शङ्कराय नमः शङ्कराय नमः शिवाय शङ्कराय गौरीमाय सलीलानि तक्षप्येकपदी द्विपदी द्वादशपदी अष्टापदिनामदेव बहुषी सहस्राक्षर परमेभ्यो नमः शुद्धोदकेन स्नपयामि रामदेवाय नमः स्नानं समर्पयामि ज्येष्ठाय नमः वस्त्रं समर्पयामि श्रेष्ठाय नमः उपवीतं समर्पयामि रुद्राय नमः आभरणानि समर्पयामि कालाय नमः गन्धं धारयामि कलविकरणाय नमः तिलाक्षतां समर्पयामि कलविकरणाय नमः बिल्वपत्रपुष्पाणि समर्पयामि ओम बलाय नमः भूपम् आज्ञापयामि ओम बलं ब्रह्मणाय नमः एकाज्य दीपं दर्शयामि ओम ब्रह्मभोक्तनाय नमः नैवेद्यं नामनाय नमः पूज्य प्रदाम्बूलं हिरण्यगर्भाय नमः सुवर्णपुष्पदक्षिणा समर्पयामि उत्तरमीरानन्दश्यामि वो नमः शम्भवे नमः मंत्रपुष्पाणि शंकराय पुष्कराय प्रदक्षिणोत्तराय वो नमः शिवाय शंकराय प्रार्थनां समर्पयामि सर्वेश्वराय नमः पूजा समर्पयामि तथा मंत्रपुष्पाणि ददाति तर्पयिता अग्रमदं नागम्यावतंजवटलैः राधेरवेदानि पुष्पाणि दापयेदा ओम भवाय देवाय नमः ओम सर्वाय देवाय नमः ओम ईशानाय देवाय नमः ओम पशुपते देवाय नमः ओम रुद्राय देवाय नमः ओम उग्राय देवाय नमः ओम भीमाय देवाय नमः ओम महते देवाय नमः ओम वसुदेवस्य पत्नी नमः ओम धर्मसदेवस्य पत्नी नमः ओम ईशानस्य देवस्य पत्नी नमः ओम पशुपते देवस्य पत्नी नमः ओम रुद्रस्य देवस्य पत्नी नमः ओम उग्रस्य देवस्य पत्नी नमः ओम भीमस्य देवस्य पत्नी नमः ओम महतो देवस्य पत्नी नमः अत तर्पयति ओम भवन देवं तर्पयामि ओम सर्वं देवं तर्पयामि ओम ईशानं देवं तर्पयामि ओम पशुपतिं देवं तर्पयामि ओम रुद्रं देवं तर्पयामि ओम उग्रं देवं तर्पयामि ओम भीमं देवं तर्पयामि ओम महान्तं देवं तर्पयामि ओम भवस्य देवस्य पत्नी तर्पयामि ओम ध्रुवस्य देवस्य पत्नी तर्पयामि ओम ईशानस्य देवस्य पत्नी तर्पयामि ओम पशुपते देवस्य पत्नी तर्पयामि ओम रुद्रस्य देवस्य पत्नी तर्पयामि ओम उग्रस्य देवस्य पत्नी तर्पयामि ओम भीमस्य देवस्य पत्नी तर्पयामि ओम महतो देवस्य पत्नी तर्पयामि इति तर्पयित्वा ओम घोरेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तुर्गणोपेभ्यः तत्पुरुषाय महादेवाय धीमहि प्रचोदयात् ईशानस्य विद्यानामीश्वरस्य सर्वभूतानां ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो ब्रह्मा ओम भूर्भुवस्सुवः उत्तरतश्चण्डीश्वराय नमः शिवमाल्याप्यश्रद्ध्या ओम अस्य श्रीकृष्णस्य अखोरऋषेः अनस्तुभ्यः संकर्षणमूर्तिः सुरवररामदत्तः परमपुरुषस्य ईश्वरदेवता एकागायत्री छन्दः तिस्रवृत्तवः तिस्रपद्यः सप्तानुष्टभौ वेगदत्त्यौ परमेष्ठे ऋषिः देव्यादिदेवता प्रियेत्यर्थ रुद्रन्यासे विनियोगः ओम नमोत्राभ्यां नमः ओम दर्शपूर्णमः त्रिगुणेभ्यो नमः ओम रात्रमासात्मने उत्तमाभ्यो नमः ओम निरुणवशुबन्धात्मनेनामिकाभ्यो नमः ओम प्रतिष्ठामात्मनित्यकाभ्यो नमः ओम धर्मप्रत्वात्मने रत्रारपुष्टाभ्यो नमः ओम अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः ओम
ऋषभब्रह्मण्य शिवाः ओम दातुमासात्मकाय उषा नरडभगवन्दात्मने वचाय वादिष्ठमात्मने त्रयाय वक्षता सर्वकर्तात्मने स्त्राय वचा पूर्ववत्सुब्रह्मणिदिग्बन्धः आपातावस्त्रांतो ब्रह्माण्डमानस्परद्वादशपाठकलिंगमौलिवटपूर्णेन्दुमन्तां विप्राभिषेके शिवं ब्रह्माण्डव्याप्तदेहा उदयमजावासमानाभिषेके कंठ्यात्पालाकृताकृतजलाक्षतगोदण्डः प्रक्षालिकाक्षकोशा प्रणतभयहर राम्भवावेदाः राक्षसभक्ता राकाटेता वैभवान प्रयच्छन्ददा मुख्यं शुद्धस्मृतसंगासमुतविद्याप्रदायनं शुद्धपूर्णं चिदानन्दं तदा शिवमहं भजे ओम विदादेवः मोदयतिनेव्रः मधुजनिश्चय वक्ष्याय पुरुष्याय पुरुषेन्द्रवादं जातकं सश्रोषण्यामदेवावति भवानि यतकामगंगा ओम नमो भगवते राजा ओम नमस्ते नमोदेशु नमः नमस्ते तस्मै बाहुभ्यां नमः तादैव योगदाशुवं भगवो नमः वाचव्याव्यादं कर्मया तादे सुभानं गोडापाणवस्मे याते हेतुर्मविष्टमन्ते भगवतेनः तयात्मां सुतस्वमेतिमयावलभ्या नमस्ते स्वाध्यायानतदाय नमस्ते आभ्यां नमः तवन्मने हरे वेदन्मनाय तस्मान् नमः अतोयति यत्तमाय नमः तम्भवेमः नमस्ते पूर्वं श्रीराय महादेवाय श्रीमन्नाय गुणान्तकाय कालाग्रदग्गाय गन्धाय श्रीराय राजवाय शंकराय श्रीमन्महादेवाय नमः नमो हरण्यवाहवे तेनात्मे विशाखुदेव नमः प्रेम दुर्गे ब्रह्मशोनान्मतये नमो नमः सत्पुञ्जनाय क्षेमदेव धीरान्मतये नमः भगवताय विव्यातिनेन्द्रान्मतये नमः शेषाय विष्णुचारान्मतये नमः सेव्ये जगतान्मतये नमः रुद्राय उदाने क्षेत्रान्मतये नमः सुतायान्मतये नमो नमो राय विष्णुचारान्मतये नमः विष्णुचारान्मतये नमः भगवते वाणिवस्पताय औषधीनान्मतये नमः उत्तयगोत्राय सोमेदे भक्तिनान्मतये नमः कृष्णवेदाय भगवते नमः नमो ब्रह्मणाय व्यासने नमः नमः सुभाषणे वेदानान्मतये नमः सज्जनाय नमः भगवते परिवचने कायोनान्मतये नमः भगवते नमो नमो कृष्णाय रुद्राय नमः धन्यवादे दस्त वर्माचरणाय ब्रह्मधाने दस्त वर्माय छद्य वेशराय दस्त वर्मास्या द्वादश दस्त वर्मानाश्रीने विषयाने दस्त वर्मा नमः स्वपद्वदान दस्त वर्मास्ते छद्य भारत दस्त वर्मा सदा दस्त दस्त वर्मा स्वेभ्य अश्वरे दस्त नमः नमः आव्याधने व्यावृत्यं दस्त वर्मा गणाभ्यत्रमते दस्त वर्मा दक्षेभ्य दस्त वर्मा राधेभ्य राधवदस्त वर्मा नैभ्यदस्त वर्मा रोपेभ्य विश्वरोपेभ्यस्त वर्मा महद्यः शरणकेभ्यस्त वर्मा चिद्भक्तेभ्यस्त वर्मा रुपेभ्य अथवदस्त वर्मा श्रीरामभक्तिनाभ्यस्त वर्मा चक्रभ्यस्तमयभ्यस्त वर्मा चक्रभ्यस्तमयभ्यस्त वर्मा कुलालयभ्यस्त कुमारयेभ्यस्त मरणगिरि प्रलयोभ्यस्त मनभ्यस्त वर्मा शुभभ्यस्त शुभभ्यस्त नमः नमस्ते स्थानस्थानं भवदाता प्रदानं समाजा भगवान् दुनियां मुक्ताजा नमस्ते कल्याण मोयामा कल्याण 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 जाओ वन्यान रक्षयान नमस्काराय 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 जामते नमस्काराय प्रदसेनाय नमः
तस्मात् तद्याचाहं ध्यानमस्तवेदं प्रसादं उदाजनैराजमोनि चन्दन केशवदेवते च नमस्ते मेषवेचादीने क्रमद्वारुगाय सुतत्मने क्रमद्यात्मत्यागमत्यागमत्यागमत्सुद्यागमस्यागमो आद्यागतवेदन्नमोऽप्यागात्यागमोऽप्यागामस्यागमो एध्यागमत्यागमत्यागमत्यागमो वाक्यागरेष्मयागमो वास्तव्यागमवायत ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वायुपुत्रमे पाहि प्राणानां तेनान्नेन आप्यायस्व सदा शिवोम ओम
अतप्रियावृतञ्जातमेवा परिमितं तद्यादपरिमितो वीक्षत्रिया परिमितस्यावरुद्ध्यायत्यधस्मै सुराकं सम्मस्त आदधाति स्वादिष्टया मदिष्टया भुवसुखमुद्धारय इंद्राय पातपेशत इदं विभेजदत्तशिष्टं रचनस्वतस्य यदिन्द्रोऽपि बच्छति इदं तदस्य मनसा शिवेन स्वं राजानमेव भक्षयामि अमित्वारुषभासुते सुतं रजामि वेतजे सम्पाव्यष्टमयी मदमतियो हवावसंवितस्वदायां लवष्टः सहैवैतनेन्द्रियेण महाभिषेकेन विशुद्धस्य क्षत्रियस्य भक्षितो भवते न सुरातां तीत्वा अभिमन्त्रयेतापामसोमं शन्नो भवेत् तद्यथैवादः प्रियः पुत्रः पितरं प्रियावाजाय पथ्यं सुखं शिवमुपस्पृशत्य आविस्रस एवं हैवैतरेन्द्रियेण महाभिषेकेन अभिषिक्तस्य क्षत्रियस्य सुरावासो मोबान्यद्वान्नाद्यं सुखं शिवमुपस्पृशत्य विस्रसः अंतप्रविष्टशास्त्रादिनानाम् एकस्वन् बहुधा विचारः ततकं शक्राणि यत्रैकं भवन्ति सर्वे वेदा यत्रैकं भवन्ति सर्वे होतारो यत्रैकं भवन्ति समानसेन आत्मा जनानागं सर्वा आत्मा ओम देवस्य त्वासुतप्रसवे ऐश्वनार्बाहुभ्याम् ओष्णोस्ताभ्यामग्नेयस्तेजसा सूर्यस्य वर्तसेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रियैषसेन्नाद्याय ओम भोर्भुवस्सुवः अमृताभिषेको अस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु ओम निधनपतये नमः निधनपतान्तिकाय नमः ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिंगाय नमः हिरण्याय नमः हिरण्यलिंगाय नमः सुवर्णाय नमः सुवर्णलिंगाय नमः दिव्याय नमः दिव्यलिंगाय नमः भवाय नमः भवलिंगाय नमः शिवाय नमः शिवलिंगाय नमः ज्वलाय नमः आत्माय नमः आत्मलिंगाय नमः परमाय नमः परमलिंगाय नमः एतत् सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगग्रस्तापयते सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवेनाति भवे भवस्व मां भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमः अघोरेभ्यः खगोरेभ्यः घोरघोरधरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणाधिपतिर्ब्रह्म शिवो मे अस्तु सदा शिवो ओम सप्तास्या संवृदयः आदिज्ञात् सर्ववतः तच्छस्वामानजज्ञरः छन्दागं सुयज्ञरे तस्मात् जायत विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ओम तस्मादश्वा अजायन्त एके च भयादः पावोह जज्ञरे तस्माज्जाता अजावयः दिव्यशङ्करादिदिव्यदेवताभ्यो नमः नानाविध परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि अथ नामपूजां करिष्ये ओम सुमुखाय नमः ओम एकदंताय नमः ओम कपिलाय नमः ओम गजकर्णकाय नमः ओम लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम विघ्नराजाय नमः ओम धूम्रकेतवे नमः ओम गणाध्यक्षाय नमः ओम फालचंद्राय नमः ओम गजाननाय नमः ओम मूषिकवाहनाय नमः ओम कुमारगुरवे नमः ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्णाय नमः अथ शिवाष्टोत्तरशतदिव्यनामपूजां करिष्ये
ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम गवर्जने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाणये नमः, ओम खट्वांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शिपिविष्टाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम श्रीकंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम भवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम श्रुतिकंठाय नमः, ओम शिवाप्रियाय नमः, ओम उग्राय नमः, ओम कपालिने नमः, ओम कामारये नमः, ओम अंधकासुरशोदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधये नमः, ओम भीमाय नमः, ओम परशुहस्ताय नमः, ओम मृगपाणये नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिने नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरांतकाय नमः, ओम ऋषांकाय नमः, ओम वृषभारूढ़ाय नमः, ओम भस्मोद्दूलित विग्रहाय नमः, ओम सामप्रियाय नमः, ओम स्वरमयाय नमः, ओम त्रयीमूर्तये नमः, ओम अनीश्वराय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम परमात्मने नमः, ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः, ओम हविषे नमः, ओम यज्ञमयाय नमः, ओम सोमाय नमः, ओम पंचवक्त्राय नमः, ओम सदाशिवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः, ओम वीरभद्राय नमः, ओम गणनाथाय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम हिरण्यरेतसे नमः, ओम दुर्धर्षाय नमः, ओम गिरीशाय नमः, ओम गिरीशाय नमः, ओम अनघाय नमः, ओम भुजंगभूषणाय नमः, ओम भर्गाय नमः, ओम गिरिधन्वने नमः, ओम गिरिप्रियाय नमः, ओम कृत्यवाससे नमः, ओम पुरारातये नमः, ओम भगवते नमः, ओम प्रमथाधिपाय नमः, ओम मृत्युंजयाय नमः, ओम सूक्ष्मतरवे नमः, ओम जगद्व्यापिने नमः, ओम जगद्गुरवे नमः, ओम व्योमकेशाय नमः, ओम महासेनजनकाय नमः, ओम चारुविक्रमाय नमः, ओम रुद्राय नमः, ओम भूतपतये नमः, ओम स्थानवे नमः, ओम अहिर्बुद्धियाय नमः, ओम दिगंबराय नमः, ओम अष्टमूर्तये नमः, ओम अनेकात्मने नमः, ओम सात्विकाय नमः, ओम शुद्धविग्रहाय नमः, ओम शाश्वताय नमः, ओम खंडपरशवे नमः, ओम अजाय नमः, ओम पाशविमोचकाय नमः, ओम मृडाय नमः, ओम पशुपतये नमः, ओम देवाय नमः, ओम महादेवाय नमः, ओम अव्ययाय नमः, ओम हरये नमः, ओम कोशदंतभिदे नमः, ओम व्यक्ताय नमः, ओम दक्षाध्वरहराय नमः, ओम हराय नमः, ओम भगनेत्रभिदे नमः, ओम अव्यक्ताय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, ओम सहस्रपदे नमः, ओम अपवर्गप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमः। श्री विद्याशंकरादि दिव्य देवताभ्यो नमः। शिवाष्टोत्तरशत दिव्य नाम पूजाः समर्पयामि। ओम यत्पुरुषं वददुः कतिधा व्यकल्पयन् मुखं च वस्य कौ बाहो कावोरो बाधा उच्येत। श्री विद्याशंकरादिदेवताभ्यो नमः। धूपमाग्रापयामि। ओम ब्राह्मणस्य मुखमासीद बाहुराजन्यः कृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः तद्भ्यां शूद्रो अजायत। एकार्त्यदीपं दर्शयामि। आदित्यवर्णन्दमसस्तु परे सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वा भेवादन्यदास्ते। श्री विद्याशंकरादिदेवताभ्यो नमः। उत्तरमङ्गलनीराजनं दर्शयामि। नमागाद अवन्ती देवी सुहवा मे अस्तु यां रषय मन्त्रकृता मनीषिणः अन्वैच्छन् देवास्तपसाश्रमेण
तान् देवीं वाचकं हविषा यजामहे सा नो दधातु सुकृतस्य लोके चत्वारि वाक् परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः गोहात्रेणि निहितानेऽङ्गयन्ति तुरीयं वाच मनुष्या वदन्ति यो वेदादौ स्वरप्राक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सचन्ते यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। श्री विद्याशंकरादिदिव्यदेवताभ्यो नमः। प्रार्थनां समर्पयामि। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्। ओम भास्कराय विद्महे महाज्योतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्त्यः प्रचोदयात्। ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम महादेव्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। प्रसन्नार्घ्यं समर्पयामि। पुनः पूजां करिष्ये। छत्रं धारयामि चामरं वेजयामि दर्पणं दर्शयामि गीतं श्रावयामि नृत्यं कारयामि स्वारोहणं समर्पयामि गजारोहणं समर्पयामि डोलारोहणं समर्पयामि नमस्तराजोपचार देवोपचार भक्त्योपचार शक्त्योपचार सर्वोपचार पूजा समर्पयामि। सनकादिदेवताभ्यो नमः। भगवत्पादोदकं समर्पयामि। सनकादिदेवताभ्यो नमः। शेषगन्धं धारयामि। सनकादिदेवताभ्यो नमः। निर्माल्य पत्रपुष्पाणि समर्पयामि। सनकादिदेवताभ्यो नमः। स्थापिता धूपदीपं दर्शयामि। सनकादिदेवताभ्यो नमः। बलिहरणनैवेद्यं निवेदयामि। अनेन सनकादिदेवताः प्रीयन्ताम्। ओम देवदेवता सार्वभौमाखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायका वेदवेदान्तवेद्या पुराणपुरुषोत्तमा ऋषिगणालङ्कृत श्रीविद्याशंकरस्वामिन् बहुपराक् ऋग्वेदप्रिया ऋग्वेदसेवाम् अवधारयाम्। ओम पावकान सरस्वती वाजे एभिर्वाजिनी एवते यज्ञं वस्तु धिया वसोः। हरिः ओम। ओम यजुर्वेदप्रिया यजुर्वेदसेवाम् अवधारयाम्। ओम गच्छततो न वृष्टिमेरजा आयुष्पा अग्नेयस्यायुर्मे पाहि चक्षुष्प अग्नेयस्य चक्षुर्मे पाहि ध्रुवासिजं परिधिं पर्यदत्थ अग्ने देवपणिभिर्वीयमानः तन्तयेतमनुजोषं भरामिने देशत्वदपचेतयातै यज्ञस्य पाथवपसमिकं सग्गश्रावभागास्तेष बृहन्तः प्रस्थरेष्ठ बर्हिषदश्च। हरिः ओम। ओम सामवेदप्रिया सामवेदसेवाम् अवधारयाम्। ओम कश्चन गच्छति आहो विद्वानमं लोकं प्रेत्य कश्चित् समश्नुत सोकामयदा बहुस्यां प्रजायेति सतपोतप्यता सतपस्तप्त्वा। हरिः ओम। ओम अथर्वणवेद प्रिया अथर्वणवेद सेवाम् अवधारयाम्। ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। शन्नो देवेरभिष्टय आपो भवन्तु पीतये शय्यारभिस्रवन्तु नः। ओम स्वस्ति देवदेवोत्तमा देवता सार्वभौमाखिलाण्डकोटिब्रह्माण्डनायक वेदवेदान्तवेद्या पुराणपुरुषोत्तमा श्री ओम उपनिषत्प्रिया उपनिषत्सेवा अवधारया। ओम आनंदो ब्रह्मे दिव्यजानात् आनन्दाद्येव खल्विमानि भूतानि जायन्ते आनन्देन जातानि जीवन्ति आनन्दं प्रयन्त्यपि संविशन्तीति सैषा भार्गवी वारुणी विद्या परमे व्यामन् प्रतिष्ठिता य एवं वेद प्रतिष्ठति अन्नवानन्नादो भवति महान् भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन
महान् कीर्त्या ॐ स्वस्ति ओम शास्त्रप्रिया शास्त्रसेवाम् अवधारयाम् ओम अथात्वा ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्रयो नित्वात् तत्त्वसमन्वयात् ओम स्वस्ति ओम पुराणप्रिया पुराणसेवाम् अवधारयाम् ओम ज्वलनार्कप्रतीकाशं जटामण्डलमण्डितं ब्रह्मश्रिया विराजन्तं दीप्यमानमुखाम्बुजं पद्मासनसमासीनं ध्यायन्तं ध्यानमुद्रयां ध्यायेत्तं तापसम्मन्यं मालाभीष्टधरं प्रभं दंष्ट्राकरालवदनं ज्वालामालाशिरोरुहं कृत्या कपालहस्तन्तं रुद्रं मन्यं नमाम्यहम् ओम स्वस्ति ओम पंचांगप्रिया पंचांगसेवाम् अवधारयाम् नक्षत्राद्धरदेवापं योगाद्रोगनिवारणं करुणात्कार्यसिद्धिं च पञ्चाङ्गफलमुत्तमं सर्वे ग्रहाः नक्षत्रासराशयः ओम स्वस्ति मंत्रार्था सत्या सबला संप्रतिभवन्तो महान्तः प्रार्थयन्तो अननेत्योत्सव पूजाराधनेन भगवती सर्वात्मकाः श्रीकुमारगणनाथाम्बा समेत श्री विद्याशंकर श्री शारदाचन्द्रमौळीश्वर रत्नगर्भगणपति श्री बालुकापरमेश्वर श्री ललिता महात्रिपुर सुंदरी श्री गोपालकृष्ण श्री सीतारामचंद्र सच्चिदानंद सद्गुर श्री दत्तात्रेयादि दिव्यदेवता स्वप्रीता स्वप्रसन्ना वरदा भूत्वा आसेतुषमाचलान्तर्वर्तिनिखिलास्तिकमहाजनानां क्षेमस्थैर्यवेद्यविजयाभयायुरारोग्यैश्वर्यादीनाम् उत्तरोत्तराभिवृद्धिप्रदो भूयासुरिति भवन्तो महान्तो न गृह्णन्तो राजानो राज्याधिकारिणश्च सर्वे धार्मिकाः सन्तो धर्मेण पृथिवीं परिपालयन्त्विति भवन्तः महान्तो न गृह्णन्तो देशोऽयं निष्कण्टको निरुपद्रवश्च सुभिक्षश्च भूयादिति भवन्तः महान्तः प्रार्थयन्तो ब्राह्मणाश्च सदाचारवेदोदितसंस्कृतिभाजो भवन्त्वेति भवन्तः महान्तोऽभ्यर्थयन्तो सर्वे जनाः सुखिनो भवन्तो समस्तसन्मङ्गलानि भवन्तो ॐ मनोज्योतिर्जुषदामाज्यं यच्छन्नं यज्ञं समिमं दधातु बृहस्पतिस्तनुतामिमन्नो विश्वे देवा इहमादयन्तम् पूजाराधनेन दीपाराधनेन च भगवत्य सर्वात्मकाः श्रीकुमारगणनाथाम्बा समेत श्री विद्याशंकर श्री शारदाचन्द्रमौळीश्वर रत्नगर्भगणपति श्री बालुकापरमेश्वर श्री ललिता महात्रिपुरसुन्दरी श्री गोपालकृष्ण श्री सीतारामचंद्र सच्चिदानंद सद्गुरु श्री दत्तात्रेयादि दिव्यदेवताः प्रीयन्तां पूजाकाले मध्ये मंत्रधराय नमः मृडाय नमः शंकराय नमः रामनृशंकराय नमः अच्युतानन्त गोविंदेभ्यो नमः कोटया ब्रह्महत्यानामगम्या गमकोटयः सद्य प्रलयमायान्ति महादेव्येति कीर्तनाद आत्मा त्वङ्गिरिजामति साचरा प्राणः शरीरं ग्रहं पूजाते विषयापभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारपदया प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वागिरा यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायिदं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमवेदं वा सर्वमेहत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शारदां पूजा वदना भजे सर्वदा सन्निधिं कुर्यात् सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमा ದಿವಸ ಅತ್ಯಂತ ಪುಣ್ಯಕರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿವಸ. ಈ ದಿವಸಕ್ಕೆ ಉತ್ತರಾಯಣ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಅಂತಾರೆ, ಸಂಕ್ರಮಣ ಕಾಲ ಅಂತಾರೆ. ಸೂರ್ಯನಾರಾಯಣನನ್ನು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇವರು ಅಂತ ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ದೇವತೆಗಳು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಕಾಣಲಿಲ್ಲ ಇದ್ದರೂ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಜಗಚ್ಚಕ್ಷು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮೇಶ್ವರನಿಗೆ ಜಗಚ್ಚಕ್ಷು ಸೂರ್ಯಚಂದ್ರರು.
ಅಂದಮೇಲೆ ಸೂರ್ಯ ಆತ್ಮ ಜಗತ್ತಸ್ತಚ್ಚ ಚಕ್ಷು ಅಂಥೇಳಿ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಚಕ್ಷು ಅವರು, ಕಣ್ಣಿದ್ದ ಹಾಗೆ ಸೂರ್ಯಚಂದ್ರರು. ಹಾಗಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ ಪ್ರತಿ ಮಾಸನೂ ಒಂದೊಂದು ರಾಶಿಗೆ ಪ್ರವೇಶ ಆಗ್ತಾನೆ. ಚೈತ್ರ ಮಾಸದಲ್ಲಿ ಮೇಷ ಮಾಸ ಅಂತಾರೆ, ಎರಡನೇದಕ್ಕೆ ವೈಶಾಖಕ್ಕೆ ವೃಷಭ ಮಾಸ ಅಂತಾರೆ, ಮಿಥುನ ಮಾಸ, ಕರ್ಕ ಮಾಸ ಹೀಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ವೃಷಭ ಮಾಸ, ಮಿಥುನ ಮಾಸ, ಕರ್ಕಾಟಕ ಮಾಸ ಹೀಗೆಲ್ಲ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಎರಡಕ್ಕೆ ಕರ್ಕ ಮಾಸ ಮತ್ತು ಈ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಗೆ ಎರಡಕ್ಕೆ ಬಹಳ ಪ್ರಾಧಾನ್ಯತೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಕರ್ಕ ಮಾಸದಿಂದ, ಕರ್ಕ ಸಂಕ್ರಾಂತಿಯಿಂದ ದಕ್ಷಿಣಾಯನ ಸೂರ್ಯನ ಗತಿ ದಕ್ಷಿಣದ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಗತಿ, ಅವನ ಗತಿ ಅಂದರೆ ಗಮನ, ಹೋಗೋದು ಅಂತ ಅರ್ಥ. ಆಮೇಲೆ ಉತ್ತರಾಯಣ ಅಂತಂದರೆ ಸೂರ್ಯನ ಗತಿ ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆ ಅವನ ಗಮನ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಸಂಕ್ರಾಂತಿಗೆ ಉತ್ತರಾಯಣ ಪುಣ್ಯಕಾಲ ಅಂತಲೇ ಹೆಸರು. ಪುಣ್ಯಕಾಲ, ಉತ್ತರಾಯಣ ಪುಣ್ಯಕಾಲ ಅಂತಲೇ ಹೆಸರು. ಎಲ್ಲ ಈ ದಿವಸ ಪುಣ್ಯ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಪುಣ್ಯ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಹರಿದ್ವಾರದಲ್ಲಿ ಗಂಗಾ ನದಿಗೆ ಮಹಾಕುಂಭಮೇಳ ನಡೀತಾ ಇದೆ. ಕುಂಭಮೇಳ 144 ವರ್ಷಕ್ಕೊಂದ್ಸರಿ ಬರೋದು. ಹಾಗಾಗಿ ಅದರಲ್ಲೂ ಈ ಸಂಕ್ರಾಂತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನದಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ದೇವತೆಗಳು ವಾಸವಾಗಿರ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ಈ ತುಂಗಭದ್ರೆ ಸಂಗಮ ಸ್ಥಳ ಇದು. ತುಂಗಾ ಮತ್ತು ಭದ್ರಾ ನದಿಗಳು ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳ ಇದು, ಸಂಗಮ ಸ್ಥಳ ಇದು. ಮತ್ತು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ತುಂಗಾ ನದಿಗೆ ನಾರಾಯಣ ಸ್ವರೂಪ ಅಂತ ಹೆಸರು, ಭದ್ರಾ ನದಿಗೆ ಮಹೇಶ್ವರ ಸ್ವರೂಪ. ತುಂಗಾ ನಾರಾಯಣ ಸಾಕ್ಷಾತ್ ಭದ್ರಾದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೆಸರು. ತುಂಗಭದ್ರಾತ್ಮಕ ವಿದ್ಯೆ ಹರಿಶಂಕರಿಯವರ ವಪುಹು, ಹರಿಹರರ ವಪುಹು ಅಂತಂದರೆ ಶರೀರ. ಇವೆರಡೂ ನದಿಗಳು ಕೂಡ ಶರೀರ ರೂಪವಾಗಿ ಹರಿದಿದ್ದಾವೆ. ವರಾಹನ ಅವತಾರ ಸಮಾಪ್ತಿಯಾಗಿದ್ದು ವರಾಹ ಪರ್ವತ ಕುದುರೆ ಮುಖದ ಹತ್ರ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಇವೆರಡು ನದಿಗಳು ವರಾಹನ ದವಡೆ ಆಕಾರದಲ್ಲಿವೆ. ಅಲ್ಲಿ ಇವೆರಡು ನದಿಗಳು ಹುಡ್ತವೆ. ಎಷ್ಟೋ ದೂರ ಕಾಣಿಸೋದೇ ಇಲ್ಲ. ಶೃಂಗೇರಿಯಿಂದ ತುಂಗಾ ನದಿ, ಕಳಸಾ ಹೊರನಾಡು ಮೂಲಕ ಭದ್ರಾ ನದಿ, ಭದ್ರಾವತಿ ಮೂಲಕ ಭದ್ರಾ ನದಿ ಬಂದು ಶಿವಮೊಗ್ಗದ ಮೇಲೆ ತುಂಗಾ ನದಿ ಬಂದು ಎರಡೂ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ್ತವೆ. ಕೂಡಿರೋದ್ರಿಂದ ಕೂಡಲಿ ಅಂತ ಹೆಸರು ಬಂದಿರೋದು. ಹಾಗಾಗಿ ಈ ಕೂಡಲಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರರ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರನೇ ಇದು. ಹಾಗಾಗಿ ಬ್ರಹ್ಮನೇ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬ್ರಹ್ಮೇಶ್ವರ ಇದು. ವಿಷ್ಣು ಪ್ರಹ್ಲಾದನೇ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನರಸಿಂಹದೇವರು, ನರಸಿಂಹ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತೇಳಿ ಹೆಸರು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ತುಂಬ ವಿವರಣೆ ಇದೆ. ಪುರಾಣ ಶ್ಲೋಕಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಇವೆ. ಹೇಳ್ತಾ ಹೋದರೆ ಅದೇ ವಿವರಣೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗೋದು. ರಾಮೇಶ್ವರ ಅಂದರೆ ಶ್ರೀರಾಮನೇ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತು ನದಿಯಲ್ಲಿ ಎರಡು ಲಿಂಗಗಳು ಅವ್ಯಕ್ತ ರೂಪದಿಂದ ಇರ್ತವೆ. ನದಿ ಒಳಗಡೆ ಇರ್ತದೆ ಎರಡು ಲಿಂಗಗಳು, ಅದು ಹರಿಹರರ ಲಿಂಗಗಳು. ಹೀಗಿದೆ. ಇಂಥ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಪುಣ್ಯಗಳು. ಏನು ಬೇಕಾದರೂ ದಾನ ಮಾಡ್ಬೋದು. ಸೂರ್ಯನ ವಚನ ಇದೆ, ಸಂಕ್ರಾಂತವು ಏನ ದತ್ತಾನಿ ಕವ್ಯಾನಿ ತಾನಿವೈ ತಾನ್ಯಹಂ ದದಾತ್ಯರ್ಕಃ ಪುನರ್ಜನ್ಮನಿ ಅಂಥೇಳಿ ಪುರಾಣ ವಚನ ಇದೆ. ಈ ದಿವಸ ಸಂಕ್ರಾಂತಿ, ಈ ಪುಣ್ಯ ದಿವಸದಲ್ಲಿ ಏನು ಹವ್ಯ ಹೋಮ ಮಾಡ್ಬೋದು. ಪಿತೃಗಳನ್ನು ಕುರಿತು ಶ್ರಾದ್ದಾದಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಪುಣ್ಯ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಏನೇ ದಾನ ಮಾಡಲಿ, ಬಂಗಾರ ಅಂದ್ಕೊಟ್ರೆ ಮಣಗಟ್ಟಲೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಬಂಗಾರ ಬರ್ತಕ್ಕಂಥ, ಏನೇ ದಾನ ಮಾಡಲಿ ಸೂರ್ಯನ ವಚನ ಇದೆ. ಜನ್ಮಾಂತರಗಳಲ್ಲೂ ಅವನಿಗೆ ದಾನ ಮಾಡೋರಿಗೆ ನಾನು ಜನ್ಮಾಂತರಕ್ಕೂ ಅವನಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತೇನೆ ಅಂಥೇಳಿ ಸೂರ್ಯನ ವಚನ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಅದರಲ್ಲೂ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಶ್ಲೋಕ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅನ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಕೃತಂ ಪಾಪಂ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ವಿನಶ್ಯತೆ. ಸಹಸ್ರಾರು ಜನರು ಯಾಕೆ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳು ಹೋಗ್ತವೆ ಅಂತೆ. ಎಷ್ಟೋ ನಾವು ಪಾಪಗಳನ್ನು ಘಟಿಸಿರ್ತೇವೆ, ಹಿಂದಿನ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದು, ಅದು ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸಲ್ಲ. ಆ ಪಾಪ ಕರ್ಮಗಳೆಲ್ಲ ಆ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ದಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಹವ್ಯ ಏನೇ ಮಾಡಿದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಪಾಪಗಳೆಲ್ಲವೂ ಹೋಗಿ ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ, ನಮ್ಮ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಆನಂದ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಿಗ್ತವೆ.
ಇದು ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಪಾಪ ಪುಣ್ಯಗಳು ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಿಸಲ್ಲ. ಸುಖ ದುಃಖಗಳು ನಮಗೆ ಅನುಭವಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಪಾಪ ಕರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಅನುಭವಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಶರೀರದ ಪೀಡೆಗಳು, ವ್ಯಾಧಿಗಳು ಇದ್ರ ಮುಖವಾಗಿ ದುಃಖ ಬರತಕ್ಕಂಥದ್ದು ಪಾಪ ಕರ್ಮದಿಂದನೇ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಪುಣ್ಯ ಕರ್ಮದಿಂದ ಸುಖ ಅನುಭವಿಸ್ತಿರ್ತಾರೆ, ಅದು ಪುಣ್ಯದ ಫಲ. ಇವನೇನೋ ಮಾಡದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಇವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಏನಾದ್ರು ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದರೆ ಇವನು ರಾಜಭೋಗ ಐಶ್ವರ್ಯ ಅನುಭವಿಸ್ತಿರ್ತಾನೆ. ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಪುಣ್ಯ ಕರ್ಮದ ಫಲ ಸುಖ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹೀಗೆ ಶಾಸ್ತ್ರ ಸುಳ್ಳಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಶಾಸ್ತ್ರೀ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಬೋದು, ಶಾಸ್ತ್ರ ಸುಳ್ಳು ಹೇಳಲ್ಲಂತ. ಹಾಗಾಗಿ ಗಾದೆ ಮಾತೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರ. ಇದು ಭವಿಷ್ಯೋತ್ತರ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, 60 ವರ್ಷ ಸಹಸ್ರಾಣಿ ಭಾಗೀರಥ್ಯವಗಾಹನಂ ತುಂಗಭದ್ರಾ ಸಕೃಸ್ನಾನಂ ಕರ್ಕಾಟಕ ಇರಬಹುದು. ಹೀಗೆಲ್ಲ ಪುರಾಣಕ್ಕೆ ಶ್ಲೋಕಗಳಿವೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಠದಲ್ಲಿ, ಈ ಮಠ ಶಾರದೆ ಬಂದು ನೆಲೆಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳ ಇದು. ಇಲ್ಲಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು, ಆದಿಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಹಿಂದೆ ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೂ ಅವರ ಈ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಉಭಯ ಭಾರತಿಯಾಗಿ ಅವತರಿಸಿದ್ಲು ಶಾರದೆ. ಅವರ ಪತ್ನಿ ಅವರು ಮಂಡನ ಮಿಶ್ರರು ಅಂಥೇಳಿ ಬ್ರಹ್ಮನಾವತಾರ, ಅವರಿಗೆ ಪತ್ನಿಯಾಗಿದ್ದರು. ಮಂಡನ ಮಿಶ್ರರ ಹತ್ರ ಇವರು ವಾಗ್ವಾದ ಅಂದರೆ ಚರ್ಚೆ ಆಯಿತು. ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಸೋಲು ಒಪ್ಕೊಂಡ್ರು ಮಂಡನ ಮಿಶ್ರರು. ಆ ಸೋಲಿನ ಕರಾರು ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಸನ್ಯಾಸ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪ್ರದಾನ ಮಾಡಿ ಸುರೇಶ್ವರಾಚಾರ್ಯರು ಅಂತ ನಾಮಕರಣ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅವರು ಶಿಷ್ಯರಾಗ್ತಾರೆ ಅವರು. ಆಮೇಲೆ ಅವರ ಪತ್ನಿ ನನ್ನ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೊರಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೊರಟ್ಬಿಟ್ರು. ಆಗ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ನೀನು ಇರಬೇಕಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ನಂದು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತ. ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಅಂದರೆ, ಆ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಹೇಳಿದಾಗ ಸನ್ಯಾಸಿಗಳಿಗೂ ಕಷ್ಟ ಇತ್ತು. ಆಗ ಅವರು ಕೇಳಿರೋ ಶಾರದೆ ಕೇಳಿರೋ ಪ್ರಶ್ನೆಗೆ 1 ತಿಂಗಳು ಕಾಲಾವಕಾಶ ತಗೊಂಡು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ಕೊಂಬಂದು ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾರೆ. ಉತ್ತರ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನೀವು ಸರ್ವಜ್ಞರೇ ಆಗಿದ್ದೀರಿ ಅಂಥೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಸರ್ವಜ್ಞ ಪೀಠ ಇದೆ, POK ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿ ಸರ್ವಜ್ಞ ಪೀಠದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರನ್ನು ಮೂಲ ರೂಪದಿಂದ ಅಂದರೆ ಸರಸ್ವತಿ ರೂಪದಿಂದ ಅವರಿಗೆ ದರ್ಶನ ಕೊಡ್ತಾರೆ. ದರ್ಶನ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ನಾನು ಹೊರಡ್ತೇನೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದಾಗ ನಾನು ಲೋಕಕ್ಕೆ ಹೊರಡ್ತೇನೆ ಅಂತಂದಮೇಲೆ ವನದುರ್ಗಾ ಮಂತ್ರದಿಂದ ದಿಗ್ಬಂಧಿಸಿ ನೀನು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತಾರಂತೆ. ಹೀಗೆ ಅವರು ನೀವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು, ನೀವು ಹಿಂಬಾಲಿಸ್ತಿರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವು ಬರ್ತಿರೋದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಗೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಅಂದಾಗ ಕಾಲಿಗೆ ಗೆಜ್ಜೆ ಕಟ್ಕೊತಾರಂತೆ. ಹೀಗೆ ನಡ್ಕೊಂಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ನದಿ ದಡದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ನಡ್ಕೊಂಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕಾಲು ಅರ್ಧ ಅಡಿ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತಂತೆ. ಹೋದ ಕಾಲು ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡಾಗ ಗೆಜ್ಜೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಲ್ಲ. ಹಿಂತಿರುಗಿ ನೋಡ್ತಾರೆ, ಶಾರದೆ ಇಲ್ಲೇ ನಿಂತುಬಿಡ್ತಾರೆ. ಆ ಶ್ಲೋಕನೇ ಪುರಸ್ತ್ರೀ ವಿನಿದ್ರಾಂ ಪುರಸ್ತುಂಗಭದ್ರಾಂ ಭಜೆ ಶಾರದಾಂಬ ಮಜಸ್ತ್ರಮದಂಬ. ಹೀಗೆ ಅವರು ಶಾರದಾ ಭುಜಂಗ ಸ್ತೋತ್ರವನ್ನೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ತೋತ್ರ ಶಾರದೆ ಎದುರಿಗೆ ತುಂಗಾ ಮತ್ತು ಭದ್ರಾ ನದಿಗಳ ಸಂಗಮ ಇರತಕ್ಕಂಥ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತೇಳಿ ಹೆಸರು. ಇಲ್ಲಿ ಶಾರದನೇ ಮುಖ್ಯ ಸ್ಥಳ. ವರಾಹೋ ದೇವತಾಸ್ತತ್ರ ರಾಮೇಶ್ವರಂ ಉದಾಹೃತಂ ತೀರ್ಥಂತ ತುಂಗಭದ್ರಾಖ್ಯಂ ಶಕ್ತಿಶ್ರೀ ಶಾರದೆ ಪಿಚ. ಇದು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೊನೆಯದಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಕಾಲದ ಸುಧನ್ವರಾಜನಿಗೆ ಏನು ಮಠಾನ್ಯಾಯ ಶಾಸನ ಅಂತ ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ಲೋಕ ಇದು. ಇಲ್ಲಿ ಮೂಲ ದೇವತೆನೇ ಶಾರದಾ, ಶಕ್ತಿಶ್ರೀ ಶಾರದೆ ಪಿಚ. ಹಾಗಾಗಿ ಶಾರದೆನೇ ಇಲ್ಲಿ ಮೂಲ ರೂಪ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಮೂಲ ದೇವರು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಹತ್ರನೇ. ಕೆಲವರು ಏನೇನೋ ಮನಸ್ಸಿಗೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಹತ್ರನೇ ಮೂಲ ದೇವರಿದೆ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಮೂಲ ದೇವರಿದೆ. ನಾವು ಮೂಲ ದೇವರು ಯಾರಿಗೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದನೂ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ವಿದ್ಯಾಶಂಕರ ಪಚ್ಚಲಿಂಗ, ಇನ್ನೊಂದು ಚಂದ್ರಮೌಳೇಶ್ವರ. ನಮ್ಮ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಕೈಲಾಸದಿಂದ 5 ಲಿಂಗಗಳನ್ನು ತಗೊಂಬಂದರು ಅಂತ. 5 ಲಿಂಗಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲೂ ಒಂದು ಲಿಂಗವನ್ನು ಇಟ್ಟರು, ಅದು ಸ್ಫಟಿಕಲಿಂಗ, ಅದು ಚಂದ್ರಮೌಳೇಶ್ವರ. ಇನ್ನೊಂದು ವಾಲುಕಾ ಪರಮೇಶ್ವರ ಅಂತ. ಒಮ್ಮೆ ಶಿವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನದಿ ದಂಡೆ ಮೇಲಿದ್ದಾಗ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಮರಳಿನಲ್ಲಿ ಮುಷ್ಟಿ ಕೊಡ್ತಾರಂತಲ್ಲಿ, ಮರಳಿನ ಮುಷ್ಟಿ ಅವರ ತಪಸ್ಸಿನ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಅದು ಗಟ್ಟಿಯಾಗತ್ತಂತೆ. ಅದೇ ವಾಲುಕೇಶ್ವರ. ವಾಲುಕ ಅಂದರೆ ಮರಳುಗಳಿಂದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರ ಹಸ್ತದಿಂದ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ವಾಲುಕೇಶ್ವರ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ವಾಲುಕೇಶ್ವರ, ಶ್ರೀ ವಿದ್ಯಾಶಂಕರ, ಚಂದ್ರಮೌಳೇಶ್ವರ, ರತ್ನಗರ್ಭ ಗಣಪತಿ, ಇಷ್ಟು ಶ್ರೀಚಕ್ರ ಮತ್ತು ಭಾಸ್ಕರಾಚಾರ್ಯರೇ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಅದನ್ನು ಪೂಜಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹೀಗೆ
ಈ ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂಥೇಳಿ ಇವತ್ತು ಹೋಮ, ಚಂಡಿ ಹೋಮ, ಏಕೆಂದರೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಚಂಡಿ ವಿನಾಯಕವು ಗಣಪತಿಯನ್ನು ಮತ್ತು ಚಂಡಿಕಾ ಪರಮೇಶ್ವರಿಯನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೂಜಿಸಿದರೆ ಕ್ಷಿಪ್ರವಾಗಿ ಫಲಗಳನ್ನು ದೇವಿ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಕ್ಷಿಪ್ರ ಪ್ರಸಾದಿನ್ಯೇ ನಮಃ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏಕೆಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಏನೇ ಕಷ್ಟ ಆದರೂ ಮೊದಲು ಕೂಗದೆ ಅಮ್ಮ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಶಾರದೆಯನ್ನು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾತೃರೂಪಿಣಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇವಿಯನ್ನು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಠಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಈ ದಿವಸ ಕ್ಷಿಪ್ರವಾಗಿ ಪ್ರಸಾದವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಲೋಕದಲ್ಲಿ ಈಗೆಲ್ಲ ಅನೇಕ ರೋಗಗಳು ಅದು ಇದು ಇನ್ನೂ ಏನೇನೋ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ರೋಗಗಳು, ಕ್ಷಾಮ ಡಾಮರುಗಳು, ಎಷ್ಟೋ ಕಡೆ ಭೂಕಂಪಗಳಾಗ್ತವೆ, ಆರೋಗ್ಯ ತಪ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಈ ರೋಗಗಳೆಲ್ಲ ಹೋಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಇದನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇಮ ಒಳಿತಿಗಾಗಿ, ಸಂಸ್ಥಾನದ ಕ್ಷೇಮಾಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಸಹ ಚಂಡಿಕಾ ಹವನವನ್ನು ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತರು ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಭಗವಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶಾಂತಿ, ಸುಖ, ಸಮೃದ್ಧಿಗಳನ್ನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡಲಿ. ಶ್ರೀ ವಿದ್ಯಾಶಂಕರ ಚಂದ್ರಮಳೇಶ್ವರರು, ಶಾರದಾಂಬೆಯು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನಮ್ಮ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀವಿ.
Amen.